ही रॅली होती ना ही, पाऊस आलो की गणपतीचे आहेत ना चाहूल लागता, तर मग वरती मासे चढते आणि त्यावेळी रोहित शर्मा होतो ना पण ओ 3-6 लागोपाठ. जय शिवराय मित्र हो. कालपासून आहेत ना पावसानं धुमाकूळ घातलेलो आहे, म्हणजे बऱ्यापैकी पडताय पाऊस. अजून हवे तसं पाऊस लागत नाही आहे, जेणेकरून आहेत ना चढणीचे मासे वगैरे मळ्यात चढतील, म्हणजे मळ्यात पाणी येत आणि मळ्यात त्याच्यानंतर मग मासे पाण्याबरोबर मासे पण मळ्यात येतील. पण तसं काय अजून पाऊस लागत नाही. पण माका असं वाटतं की आज कदाचित थोडाफार तरी पाणी मळ्यात आलं असतात, तर आपण मळ्यात बघू पण जाऊया की मासे वगैरे चढले आहेत काय आणि कितपत सध्या काय परिस्थिती आहे मळ्यात. हां, सर्व आता गार गार झालेलं आहे वातावरण, गरमीनं वैतागवल्यान आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे मस्तपैकी. आणि या ठिकाणी आता माझं काम सुरू आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि नाश्ता वगैरे करूया. मित्र बघा, मी तुमका एक गोष्ट सांगतोय की घरातले जे महिला वगैरे असतील त्यांच्यासाठी एक उपयुक्त, म्हणजे जे आपल्या गावात राहतात महिला वगैरे त्यांच्यासाठी तर फार उपयुक्त आहे, म्हणजे सर्वांसाठीच उपयुक्त आहे म्हणा. हे बघा, या ना गेल्या वेळी आम्ही स्टँड मागवला होता कपडे सुकत घालायचा, तर आहेत ना खरोखर त्या उपयोगी पडतं स्टँड. त्या स्टँडवर आमचे सर्वांचे कपडे राहतात. हे बघा, ओके, आमची घरात 3 जण आम्ही, आई बाबा आणि मी. तर अशा प्रकारचा स्टँड तुम्ही मागवू शकता. जर घरात खाली पण तुम्ही ठेवू शकता, रात्री झोपताना फॅन खाली वगैरे ठेवला ना तर व्यवस्थित कपडे सुकतात. तर तुमका जर तसा स्टँड घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ना मी त्याची लिंक देतो. आणि त्याचप्रमाणे मित्र आजचा जो ब्लॉग आहे डेली ब्लॉग, हां आज बघूया आईने नाश्ता काय केला आणि माझे वडील या ठिकाणी नाश्ता करतायत. बाबा कसा झालाय नाश्ता? छान. असं मित्र बाबा आहेत ना कम्फर्टेबल नाही आहेत व्हिडिओमध्ये, तर खूप लोक विचारत असतात की बाबांका का नाही दाखवत, तर ते लाजतात वगैरे व्हिडिओमध्ये येऊ असो. तर मित्र आता आहेत ना आज नाश्ता काय केला साई? कांदे पोहे. ओके, तर मित्र चला कांदे पोहे खाऊया आणि त्याच्यानंतर आहेत ना माझं थोडंसं काम आहे त्या करणार आणि नंतर मग मी तुमका दाखवू जाते मळ्यात मासे आले आहेत त्याचे बघून जाऊया. आणि या ठिकाणी कांदे पोहे आलेले आहेत आणि कांदे पोह्यावरती आता थोडंसं येतं का खोबरा. कांदे पोहे खायला या. चला तर बाहेर बसून आहेत ना आपण मस्तपैकी कांदे पोह्याचा आनंद घेऊया. आणि हे बघा या ठिकाणी माझं काम सुरू आहे. शेअर मार्केट बघतोय मी. म्हणजे तुम्ही जर माझे खूप अगोदरपासूनचे यूट्यूब फॅमिली मेंबर असाल तर तुमका सगळ्यांका माहिती असतात की मी मध्ये मध्ये शेअर मार्केट वगैरे पण असं काही ना काही करत असतंय. सो करत असायचं आहे. तर आता मी आहेत ना काहीतरी त्याच्याकडे अजून जरा चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचं म्हणताय. शेअर मार्केट खूप लोकांचं असं समज असतं की शेअर मार्केट आहे ना ह्याच्यात ना खूप लोकांचे पैसे वगैरे डुबतात, म्हणजे पैसे बुडतात, पैसे वाया जातात. तर शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन केलं ना तर पैसे मिळण्याची पण शक्यता असतं. पण ते कशामध्ये माहिती आहे तुमका? इन्व्हेस्टमेंट. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केला तर त्याचं तुमका चांगलं नक्की फायदा होऊ शकता. इन्व्हेस्टमेंट बोलताय ना मी, म्हणजे एखादी कशी तरी चांगली कंपनी सिलेक्ट करायची आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, अशी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट चांगल्या स्टॉक्समध्ये केला तर ती खरोखर फायदेशीर असतं आपल्यासाठी. ट्रेडिंग केला तर त्याच्यामध्ये आहेत ना ट्रेडिंग ट्रेडिंग ज्यांका जमता. पण जर एखादा नवीन कोण माणूस असतात आणि तो शेअर मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग घेतला तर तो हाय लेवलची, ती तर खूप रिस्की असता. त्यावेळी त्याच्यात जास्त नॉलेज वगैरे असतात, त्यांनाच ऑप्शन ट्रेडिंग करावे. मी आता या ठिकाणी ऑप्शन ट्रेडिंगचंच बघताय, शिकताय म्हणजे हळूहळू. आहेत ना मित्र मी डेली ब्लॉग करणार आहे. तर खूप जण आपल्याला बोलायचे की डेली ब्लॉग वगैरे बनव आणि माझी पण इच्छा होती डेली ब्लॉग बनवायची. तर म्हटलं मग डेली ब्लॉगमध्ये आता हे सर्व गोष्टी मी करते तर ते पण तुमका दाखवत राहीन कशाप्रकारे काय. तर आता आहेत ना आपण या ठिकाणी नाश्ता करून घेते पहिल्यांदा मी. तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर नाश्ता करू घेवा. तर मित्र हो नाश्ता करून झालेला आहे. चहा प्यायला या, काळी चहा. तर आत्ता मी तुम्हाला सांगतो की मला शेअर मार्केटमध्ये 10 लाख रुपये कसे मिळाले. शेअर मार्केटमध्ये एक शेवटचा ऑप्शन असतो, एक मोठा ऑप्शन असतो, तो म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग, ज्यामध्ये खूप सारे लोक आहेत ना खूप सारे पैसे गमवतात आणि थोडेसेच लोक आहेत ना खूप जास्त पैसे कमवतात. तर त्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आहेत ना कमी कालावधीत
खूप जास्त पैसे मिळतात सुद्धा आणि कमी कालावधीत खूप जास्तच्या जास्त पैसे जातात सुद्धा। तर मी सुद्धा आहेत ना आता ऑप्शन ट्रेडिंग करायचं ठरवलं आहे। म्हणजे अगोदरपासून मध्ये मध्ये करायचो, रेग्युलर कधी करायचो नाही, पण मध्ये मध्ये आपली कधीतरी हुक्की आली तर करायचो, कारण मला ते शिकायचं होतं नेमकं काय असतं ऑप्शन ट्रेडिंग, कशा प्रकारे असतं। मला सुद्धा आहेत ना माझ्यामध्ये त्या क्वालिटी आहेत काय ऑप्शन ट्रेडिंग करण्याच्या वगैरे, त्यासुद्धा चेक करायच्या होत्या। मी आता शिकणार आहे ऑप्शन ट्रेडिंग कशा प्रकारे काय चालतं ते। तर रिअल मनी लावून ज्यावेळी आपण ऑप्शन ट्रेडिंग करतो आणि आपल्याला काहीच माहिती नसतं आणि आपले ज्यावेळी पैसे जातात ना त्यामुळे खूप फ्रस्ट्रेशन वाढतं। तर मी सुद्धा आहेत ना आता असंच ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं बोलतो आहे, आणि त्यासाठी आहेत ना मग म्हटलं मी रिअल मनीवरती तर आपण ऑप्शन ट्रेडिंग करूया नको, आधी आपण पेपर ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग करूया, पेपर ट्रेडिंग करूया। तर आता पेपर ट्रेडिंग कसं करायचं, तर त्यासाठी आहेत ना मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन अवेलेबल आहेत, प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल आहेत। तर त्यातलाच एक ॲप्लिकेशन मी घेतलेला आहे, तो म्हणजे दाखवतो तुम्हाला आता मी। हा बघा, हा आहे फ्रंट पेज ॲप्लिकेशन, इथे दिसतो हा। तर यामध्ये मला मिळाले आहेत 10 लाख रुपये हा ॲप्लिकेशन घेतल्यानंतर। तर मित्रो काय माहिती आहे, याच्यामध्ये कसं असतं या ॲप्लिकेशनमध्ये, हे 10 लाख रुपये खरे नाही आहेत मुळात, म्हणजे 10 लाख रुपये मला खरे मिळालेले नाही आहेत, तर ते खोटे 10 लाख रुपये आहेत जे आपण फक्त ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी यूज करू शकतो। पण याची किंमत खूप जास्त आहे माझ्यासाठी, कारण याच्यामुळे मला आहेत ना खूप साऱ्या गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत। आणि आजच मी याच्यावरती एक ट्रेड घेतला होता ज्याच्यामध्ये मला प्रॉफिट झालेला आहे, हे बघा 1048 रुपये। हे बघा इकडे आहेत ना मगाशी खुलजा सिमसिम मेक युअर ड्रीम्स कम ट्रू, हे बघा ही रॅली होती ना ही अशी, तर ही बघा ही वाली। तर त्याच्यामध्ये मी तो ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे एक ट्रेड घेतला होता आणि त्याच्यामध्ये मला झालं एकूण 1048 रुपयाचं प्रॉफिट। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की असं जर पेपर ट्रेडिंग वगैरे करायचं असेल ना त्यावेळी बरोबर आपल्याला प्रॉफिट होणार, जर रिअल मनी करायला घेतलं ना तर तो लॉस होतो। आणि मग तो खूप लोक आहेत ना मग तो लॉस रिकवर करण्यासाठी अजून ट्रेड घेतात, मग त्यांना अजून लॉस होतो। आणि काही लोक आहेत ना खूप जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेड करतात, त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त लॉस होतो आणि हळूहळू आहेत ना ते त्या लॉसमध्ये लॉस रिकवर करण्याच्या नादात अजून लॉस होत जातो। आणि खूप लोक आहेत ना मित्र म्हणजे मी तुम्हाला एक सूचना देऊन ठेवतो की ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला योग्य तो अनुभव, तुमच्या मनावरती कंट्रोल खूप सारा पाहिजे। आणि शिकण्यासाठी करायचं असेल तर खूप जास्त कॅपिटल वगैरे घेऊन तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येऊ नका। खूप जास्त कॅपिटल असेल ना तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशन ट्रेडिंग किंवा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकता, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आहेत ना खूप चांगला तुम्हाला रिस्पॉन्स मिळू शकतो। माझा पण भविष्यामध्ये आहेत ना स्विंग ट्रेडिंग करण्याचाच विचार आहे, पण आधी मी बघणार आहे सर्व गोष्टी कशा प्रकारे काय चालतात ते, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, हळूहळू स्टेप बाय स्टेप, आणि त्याच्यानंतर आपल्याला जमलं तर मग या गोष्टी करायच्या, नाहीतर बस। पण काय आहे ना मित्रो की खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये रिस्क घेऊन काहीतरी आपण आहेत ना उतरल्याशिवाय आपल्याला कळत पण नाही। तर मला माहिती आहे ऑप्शन ट्रेडिंग हे खूप रिस्की आहे, पण जर त्याच्यामध्ये आपण उतरलोच नाही तर आपल्याला त्या गोष्टी कळणार तरी कशा। म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे आपण बघूया नेमकं कशा प्रकारे ऑप्शन ट्रेडिंग असतं काय, त्याचा अभ्यास करूया थोडेफार, आपल्याला जमलं तर करायचं, म्हणजे त्या क्वालिटी आपल्यामध्ये थोड्याफार असतील तर त्याच्यावर अजून काम करायचं, आणि ते पुढे मग ऑप्शन ट्रेडिंग किंवा मग शेअर मार्केटमध्ये व्यवस्थित आपण इन्व्हेस्टमेंट स्विंग ट्रेडिंग वगैरे करू शकतो। पण माझा मूळ उद्देश असणार आहे तो स्विंग ट्रेडिंग असो। तर मित्रो अशा प्रकारे मला हे 10 लाख रुपये मिळाले आहेत। जर खरे 10 लाख रुपये मिळाले असते ना तर मी तुम्हाला कदाचित सांगितलं पण नसतं, कोण कशाला सांगेल आपल्याला जर खरे 10 लाख रुपये मिळाले तर तसंच आहे। असो, तर आता मित्रो आपण जाऊया मळ्यामध्ये आणि त्या ठिकाणी बघूया की आज आपल्या मळ्यामध्ये किती पाणी भरलं आहे आणि पाणी किती केव्हापर्यंत चढू शकतं वगैरे, तर म्हणजे चढणीचे मासे केव्हापर्यंत येऊ शकतात, तर त्या सर्व गोष्टी बघूया। तर चला मित्रो आपण जाऊया आता मळ्यात, आणि त्या अगोदर आपला शटडाऊन करूया। तर चला आता आपण जाऊया मळ्यात। गणपतीची तयारी पण सुरू झाली, गाणी लागलीत गणपतीची। पाऊस आलो की गणपतीचे आहेत ना चाहूल लागता, आणि त्याच्यानंतर मग आता हे बघा गाणी वगैरे सुरू झालेली आहेत गणपती बाप्पाची।
हो मग काका चालला गोय हां छत्री नाही छत्री काय म्हणतो काय नाही चला काकांच्या दुकानात जाऊया बघूया काय हालचाल आहे काकांका जरा हाक मारून येऊया हो काका काय बोलला बरे आहेत ना कोण घेऊन गेली लता ते तुझी छत्री नेल्या सोडून येऊ चल तू असं सोडतं तुका पटकन नेल्यान ना आपण भिजव तिला ती तुझीच आहे सगळं काय सांगायचं उभं इकडे आहे मग तुझी कोणी नेल्या पेजेकडे राहिली काकींची छत्री आहे ना मित्र हो दुसऱ्या दुकानात राहिलेली आहे आपण आता मित्र हो मळ्यात आलो आहे आणि अजून या ठिकाणी पाणी आहेत ना हवे तितका भरलेला नाही आहे तरी पण आपण पुढे जाऊन बघून येऊया म्हणजे मासे चढणीचे मासे अजून मळ्यात यायची तर शक्यता दूर दूर वरपर्यंत नाही आहे म्हणजे पाणी तर आलं आहे पण अजून तेवढा नाही जेवढं की मासे चढतील एवढं पाणी नाही आहे या आजी बाबा बरे आहेत ना हा बरे आहेत तू बरी आहेस ना हे बघा आता आहेत ना लोकांची या ठिकाणी बेंनी वगैरे सुरू आहे आता थोड्या दिवसांनी त्या ठिकाणी लावणी केली जात अजून थोडी दाढ वाढली की ह्या बघा ह्या पाणी आहेत ना इकडे आलेलं आहे पण अजून पूर येऊ पाहिजे ज्यावेळी नदी ह्या येत ना पूर येत ना त्यावेळी हे मासे वरती चढतील पण तेवढं पाऊस पडत नाही आज जर रात्रभर दिवसभर रात्रभर पाऊस पडत राहिलो ना तर मग वरती मासे चढतील आणि त्यावेळी मग मी तुम्हाला दाखवू शकतो दाढ बघा मस्त झालेली आहे हे बघा हे का बोलतात पंदळ आमच्या इकडे आता तुका आउट बघ आता घेते आउट तुका आईला ऐकतच नाही हो विराट कोहली का आवडतो प्लेअर तुझो रोहित शर्मा होतो ना पण ओ 3-6 लागोपाठ पुढं 3 बॉलात 3 6 मारला नाही सोमने माका अजून 2 रन पाहिजे आता 3 बॉलात 2 रन पाहिजे जिंकूक तुका बघूया तू जिंकशील की मी जिंकीन कोण जिंकत बघूया 3 बॉलात 2 पाहिजे आहेत मी लेग स्पिन मारताय आईला रे जरासाठी आता 2 बॉल 2 का नाही देताय मी तू का नाही देताय जिंकूक मी 2 बॉलात 2 लेग स्पिन मारते परत आईला रे आता 1 बॉल 1 बघूया तुका आता कसं गंडवतोय ना बघत राहा फक्त 1 बॉल 1
आई 4. पुढच्या वेळी तुका हरवणार मी, बघत राहा. हा चल बास आता. सोहम जिंकलेला आहे आणि सोहमला बक्षीस मिळत आहे 3 कावळ्याची अंडी. कावळ्याची अंडी खाणार आहे सोहम? होय. आता तू जिंकला आहेस, प्राइज याद होता, बक्षीस याद होता 3 कावळ्याची अंडी. तुका आता मी संध्याकाळी 3 कावळ्याची अंडी देणार आणि ती तू आमका खाऊन दाखवायची. हा काय? चला आता नाही, तू नंतर दाखवीन तुका. चल बाय बाय. पाऊस पण जरा आता शांत झालो आहे. तर मित्रहो, आजचा यो ब्लॉग कसं वाटलं माका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.